आणि आता बातमी आहे सातारा जिल्हा परिषदेच्या संदर्भातली। सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठीच्या घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं युती केली आहे। त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजप विरोधी बाकावरती बसण्याची चिन्ह निर्माण होत आहेत। सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करणार असं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी भर सभेमध्ये जाहीर केलं होतं। शिवाय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होणार असा दावा देखील त्यांनी केला। याआधी मंत्री जयकुमार गोऱ्हेंनी साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होईल असा दावा केला होता। मात्र आता सोळसकर यांच्या सभेमुळे साताऱ्यामधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। आज 20 राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि 2 राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरचे सदस्य आहेत। हे 22 सदस्य आज एकत्रितपणाने आहेत। उद्याची जिल्हा परिषद समितीत घड्याळाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल एवढा शब्द या निमित्तानं आपल्याला तुम्हाला सगळ्याला देतो। त्यात कुठली अडचण येणार नाही। कुणी काही किती गप्पा मारू द्या, कारण शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील आबा हे एका ताकदीने एका जीवानं एकत्रितपणाने काम करतायत आणि आमच्या दोघांची संख्याबळ बघितलं तर जवळपास 37-38 पर्यंत जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।